जावातील अरिथमेटिक ऑपरेशन्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये तुम्ही अरिथमेटिक ऑपरेशन्स बद्दल विविध शिकाल, जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि त्यांचा वापर कसा करायचा. या ट्युटोरियलसाठी आपण वापरत आहोत उबुंटू 11.10, जेडीके 1.6 आणि एक्लिप्स 3.7. ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास सिस्टमवर एक्लिप्स प्रतिष्ठापित हवे आणि तुम्हाला एक्लिप्स मध्ये एक फाईल तयार करणे, सेव्ह आणि कार्यान्वित करणे माहित असायला हवे. नसल्यास दर्शवल्याप्रमाणे संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणितीय ऑपरेशन सूची आहे. बेरीज करिता अधिकचे चिन्ह, वजाबाकीसाठी वजाचे, गुणाकारसाठी ऍस्टेरिस्क आणि भागाकारासाठी स्लॅश. आपण प्रत्येकाचा तपशील पाहू. येथे आपल्याकडे एक्लिप्स IDE आणि उर्वरित कोडसाठी आवश्यक स्केलेटन आहेत. आम्ही अरिथमेटिक ऑपरेशन्स नामक एक क्लास बनविला आहे आणि मेन मेथड जोडली आहे. चला काही व्हेरिएबल्स जोडू. इंट x इक्वल टू 5, इंट y इक्वल टू 10, इंट रिझल्ट. x आणि y ऑपरंड्स असतील. रिझल्ट ऑपरेशनचे आउटपुट संग्रहित करेल. चला त्यास जोडून परिणाम प्रिंट करू. रिझल्ट इक्वल टू x प्लस y. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात रिझल्ट. त्यास Ctrl S ने सेव्ह करा आणि Ctrl F11 ने रन करा. आपण पाहतो की बेरजेचे आउटपुट परिणामामध्ये संग्रहित केले गेले आहे आणि व्हॅल्यू प्रिंट झाली आहे. आता व्हॅल्यूज बदलूया. x इक्वल टू 75, y इक्वल टू 15. सेव्ह आणि रन करा. आपण पाहतो की आउटपुट त्यानुसार बदलला आहे. आता नेगेटिव्ह व्हॅल्यूजचा प्रयत्न करू. y इक्वल टू -25. सेव्ह आणि रन करा. आपल्याला 75 प्लस -25 चा आउटपुट प्रिंट झालेले दिसेल. चला आता वजाबाकीचा प्रयत्न करू. y इक्वल टू 5 आणि x प्लस y ला x माइनस y मध्ये बदला. त्यास सेव्ह आणि रन करा. आपण पाहतो की 75 5 चे आउटपुट प्रिंट झाले आहे. चला आता गुणाकाराचा प्रयत्न करू. माइनसला ऍस्टेरिस्क मध्ये बदला. सेव्ह आणि रन करा. आपण पाहतो की ऍस्टेरिस्कचा वापर करून आपण 75 5 चा गुणाकार करू शकतो. आता भागाकाराचा प्रयत्न करू. ऍस्टेरिस्क काढून स्लॅश टाईप करा. सेव्ह आणि रन करा. आपण पाहू शकतो की आउटपुट अपेक्षेप्रमाणे आहे. जर अपेक्षित परिणाम दशांश क्रमांक असेल तर काय होते ते पाहू. 5 ला 10 मध्ये बदला. परिणाम 7.5 असणे आवश्यक आहे. चला रिझल्टला फ्लोट मध्ये बदलू. सेव्ह आणि रन करा. लक्षात ठेवा, अपेक्षित परिणाम 7.5 असले तरी आपल्यास 7.0 म्हणून आउटपुट मिळेल,
कारण भागाकारमध्ये समाविष्ट असलेले दोन्ही ऑपरंड्स इंटिजर्स आहेत. चला y ला फ्लोट मध्ये बदलू. y इक्वल टू 10f. सेव्ह आणि रन करा. आता आपण पाहू शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे. लक्षात ठेवा, जेव्हा अपेक्षित परिणाम फ्लोट असतो तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक ऑपरेंड्स फ्लोट असणे आवश्यक आहे. आता एकापेक्षा अधिक ऑपरेटर असल्यास काय होते ते पाहू. सर्व ऑपरेंड्स काढा. इंट रिझल्ट इक्वल टू 8 plus 4 minus 2. सेव्ह आणि रन करा. आता आपण पाहू शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे. आता मायनसला स्लॅश मध्ये बदलू. जर भागाकारापूर्वी बेरीज केली असेल तर आता आउटपुट 6 होईल, किंवा बेरजेपूर्वी भागाकार केला असेल तर 10 होईल. चला रन करू आणि आउटपुट पाहू. आपण पाहू शकतो की आउटपुट 10 आहे आणि बेरजेपूर्वी भागाकार केला आहे, कारण डिव्हिजन ऑपरेटरला ॲडिशन ऑपरेटरपेक्षा अधिक प्राधान्य आहे. अशा प्रसंगी जर आपल्यास प्रेसिडेन्स ओव्हरराईड करण्याची गरज असेल तर आपण कंस वापरतो. कंस जोडून आपण जावास भागाकारापूर्वी बेरीज करावी अशी सूचना देतो. चला आता फाईल रन करू. आपण पाहू शकतो की प्रथम बेरीज सादर केली आहे आणि अपेक्षेप्रमाणे आउटपुट 6 आहे. एक नियम म्हणून लक्षात ठेवा, ऑपरेशन क्रम स्पष्ट नसल्यास कंस वापरा. हे ट्युटोरियल येथे संपत आहे. आपण शिकलो जावामध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे, ऑपरेटर प्रेसिडेन्स आणि त्यास कसे ओव्हरराईड करणे. असाइनमेंट म्हणून मॉड्युलो ऑपरेटर म्हणजे काय आणि ते काय करते हे शोधा. प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगले बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. सहभागासाठी धन्यवाद.